रोप काढतात ते बघू शकता. हे असं भाताचं रोप आहे आपलं. हे रोप काढायचं काम चालू आहे. तिकडं चिखल करतोय. पाय बघू शकता पूर्ण अवतार मला पाहू शकता पूर्ण नाही का, पायापासून ते डोक्यापर्यंत सगळं चिखलाने भरून गेलोय. तर इकडं चालू आहे आवनी. चिखल वगैरे झालं सगळं, खत वगैरे चांगले वावरलं. तर कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या शेतामध्ये आहे भात लावणी. भात लावणी म्हणजे आपल्याकडे त्याला आवणी असं बोलतात. तर आज भात लावायचं आपल्या शेतामध्ये. पावसाने तर पूर्णपणे डिच्चू दिला बघू शकता. पूर्ण उघडलेला पाऊस आहे. मला घाम पण किती झाला बघू शकता. जवळपास 7-8 दिवस झाले पाऊस उघडलाय. पाऊसच पडत नाही नाही का. सगळं शेतामधलं पाणी आटून गेलंय. तर आपल्याला आता शेतामध्ये इंजन लावायचं आहे आणि इंजन लावून मग तिथून पुढचं आपल्याला भात आवणी करायची. आधी रोप काढायला लागेल. रोप म्हणजे भात आवणीला पाणी आहे म्हणजे चिखल करायला वावरामध्ये. पण जे रोप काढायचं ना आपल्याला, ते रोप काढण्यासाठी पाणी लागतं. ते पाणीच ताटून गेलं सगळं नाही का. तर मग आपल्याला तेच करायचं आता. त्यासाठी इंजन लावणार आहे आपण आणि पाणी भरणार शेतामध्ये. तर हे जुकाड घेऊन चाललो आहे खांद्यावरती आपण खाली. कुळव गेलं आहे आधीच खाली. कुळव जे चिखल करतात त्याला कुळव बोलतात. तर ते गेलं आहे आधीच खाली. तर हे जुकाड राहिलं होतं वरती. जुकाड घेऊनच आपण चाललो आहे वावरामध्ये. तर ठीक आहे, आताच बैल खाली गेले. दादा घेऊन बैल खाली गेला. आणि आता आपण इथून जाणार आहोत. आता इंजन वगैरे जोडून पाईप वगैरे जोडून मग ते चालू करणार आहोत. तर ठीक आहे, दाखवतो तुम्हाला कसं काय ते. पावसात तुम्ही येऊ कसा इकडचा आपल्या शेताकडचा एकदम मस्त असा पूर्ण चिखल झाला आहे सगळीकडंच नाही का. आता आपण कुळं उतरून ठेवलं तिथं. जुकाड उतरून ठेवलं तिथं आपण. आता चाललो आहे विहिरीकडं. इंजन लावतो ते दादा ते. पाहू कसं काय जोडतं ते, काय करतं ते. हा हिरडे खाली ठेवलाय. इथं इंजन जोडायचं काम चालू आहे बघू शकता. आणि इथं खाली हे आपल्या विहिरीमध्ये पाणी. पाण्यात लोळत नाही इथंच घे. चांगले वावरल मोठं वावरल. सगळं आता आपण चाललोय वावराकडं. दादा वावराकडं जाऊयात आणि बघूयात कसं काय नाही का. रोप वगैरे काढतात ते माणसं सगळे झटलेत. किती माणसं आलेत काय माहिती, बघायला लागतील. पाहू शकता आपलं शेत आहे. चाललंय काम. रोप काढतात ते बघू शकता. हे असं भाताचं रोप आहे आपलं. हे रोप काढायचं काम चालू आहे. तिकडं चिखल करतोय. पाणी वगैरे पण सोडलंय वावरामध्ये. पाणीच नव्हतं अजिबात बघू शकता. वरच्या साईडने तर अजिबात काहीच पाणी नाही. ते तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन मी एक मिनिट. बघू शकता पूर्ण वावर कडक झालंय. असं रोप काढतात आणि त्याचं मूठ बांधतात. सो काही जे बघा, आता आपण निघालोय चिखलामध्ये जायला. मी जाऊन कोरड्यामधून चाललोय. बाप रे बाप, एकदम खाली पाय जातात नाही का. तर पाहू शकता, जर माझ्या हातून चुकून जर मोबाईल खाली पडतोय तर पूर्ण मोबाईलची वाट लागणार आहे. एवढं तर फिक्स आहे. हे बघा असं रोप आहे भाताचं.
गाईज मी तुम्हाला एक आपल्या शेताची मज्जा सांगतो. एका वावरामध्ये पाणी नाही आहे आणि एकामध्ये फुल पाणी आहे. फुल म्हणजे नाही का गुडघ्या इतकं पाणी भरलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 12 महिने पाणी असतं त्या वावरामध्ये. तर आपण त्या वावरामध्ये बैल चालत नाही म्हणतो ते आवतावाले की बैल गुटतात ते गुडघ्या इतकं पाणी आहे नाही का चिखलामध्ये बैल अटकतात ते त्याच जावयाला तिथलं पाणी फोडून देऊयात. म्हणजे पाणी जवळपास थोडंफार तरी कमी होईल थोड्या प्रमाणात तरी. तर अशी गत आहे ज्याच्यामध्ये आपण रोप केलं आहे त्याच्यामध्ये पाणी नाही. त्याच्यामध्ये मोटरने पाणी भरायला लागतं इंजनला लावून. आणि ज्याच्यामध्ये पाणी आहे तर त्याच्यामध्ये बैल गुतायला लागले. तर हे अशी सिच्युएशन असते इकडं. आता काय ठीक आहे जाऊयात बघूयात तिथं नक्की काय विषय आणि ते पाणी फोडूयात. पाहू शकता हे आपलं वावर आहे दुसरं वालं आणि याच्यामध्ये बघू शकता एकदम काटोकाट पाणी भरलेलं एकदम काटोकाट. ह्या वावरापासून ह्या तोंडापासून ते तोंडापर्यंत फुल काटोकाट पाणी याच्यामध्ये बघू शकता. इकडं मध्ये खूप खोल पाणी आहे म्हणजे गुडघ्या इतकं पाणी आहे. हे बघा पूर्ण काटोकाट पाणी भरलेलं आहे. हे एवढाच बांध आहे आणि हे बांधाला एकदम लागून पाणी एकदम काटोकाट. तर आता आपण हेच पाणी फोडून देऊयात म्हणजे जरा कमी होईल पाणी. तर पाण्याला जागा हा पाणीच फोडतोय. तर इथं पुढं जागा आहे पाणी जायला तेच पाणी फोडून देऊयात आपण म्हणजे पाणी निघून जाईल. तर हे पाहू शकता इथं पाणी जागा केले पण पप्पांनी इथं अडवलं होतं पाणी. आता हेच फोडूयात म्हणजे याच्यातनं पाणी निघून जाईल सगळं. हे पाहू शकता आता जोरदार पाणी जायला लागलेलं आहे खाली नाही का. इथून पूर्ण आता पाणी वगैरे निघायला लागलेलं आहे वावरातलं आणि ते फोडलं आहे मी. आता बघूयात किती लवकर वावर रिकामं होत आहे ते समजेल आपल्याला. गाईज आत्ताशी लोक रोप काढतात ते रोप काढून अजून त्याला आवायचं आहे ह्याच्यामध्ये. तर पाहू शकता असं आपलं वावर आहे. शेवळ वगैरे झालं आहे पाणी कंटिन्यू असतं याच्यामध्ये. जवळपास ह्या वेळेस तर मेच्या अर्ध्या महिन्यापासूनच पाणी वावरात भरायला सुरुवात झाली होती. कारण की थोडा जरी पाऊस पडला तरी वावरामध्ये पाणी भरायला चालू होतं नाही का. अशी सिच्युएशन आहे इथं. तर आता बरंचसं झालं आहे. गवत पण खूप होतं वावरामध्ये अजून पण दिसत असेल तुम्हाला गवत. तर मम्मीने आणि पप्पांनी येऊन नाही का जवळपास 8 दिवस कंटिन्यू नाही का वावरामधलं गवत काढत होते दोघंजणं. तर तेव्हा आपली थोडी तब्येत खराब असल्यामुळे आपल्याला जमलं नाही शेताकडे यायला. मम्मी पप्पांनी नाही का बरंचसं गवत काढलं होतं नाही का टाकून दिले बरंचसं गवत. तुम्ही पाहू शकता आपण शेतामधून आलोय वरती. आपल्याला गाडी घेऊन जायचं आहे घरी आणि जे खत आहे आपलं ते खत घेऊन यायचं आहे. खत जवळपास 2 बास्केट खताचे मोठे मोठे ते कसे आणणार आहे मी त्या गाडीवरती तर मलाच समजत नाही. तर ठीक आहे आता बघूयात आपण जसं होईल ॲडजस्टमेंट तसं करूयात. तो काहीच दोन्ही बाचके घेऊन आपण आलो होतो गाडीवरती आणि एक बाचका आत्ताच मी डोक्यावरून खाली टाकलं आहे खताचं. दुसरं वरतीच ठेवलं होतं ते आता न्यायला आपण चाललो आहे परत. बघू शकता माझी अवस्था कशी झाली घामाघूम एकदम. एवढं ऊन पडते अचानक आभाळ येतं त्याच्यामुळे खूप गरम होतं आहे आणि त्याच्यामध्ये एकदम नाही का जडीपिशी कामं चालू आहेत त्याच्यामुळे थोडे प्रॉब्लेम येतात ते. हो नाही हा चालू आहे. तर बघूयात काय होतं आहे ते. आता आलो वरती दुसरं बाचकं न्यायला आपण. खताचं जवळपास एक 25-30 किलोचं एक ओझं आहे. 30 किलोचे 2 होते म्हणजे 60 किलो खत आणलं होतं आपण असं एक एकूण. तर पाहू शकता इथं आपण एक ठेवलं आहे बाचकं. हे पहा इथं एक बाचकं आहे
गमीला. आता हे घेऊन आपल्याला जायचं आहे खाली भेटा. तर गाईज आता वजं घेऊन आपण आलो आहे खाली. वजं बिजं ठेवलं इथं उतरून बघू शकता. हे वजं आपल्या इथं ठेवले आपण. तर वजं वगैरे ठेवून झाले आता आपलं. तर आता हे जे गवत दिसतं ना वावरामधलं, हे गवत आपल्याला काढायचं आहे, हाताने गोळा करून टाकायचं आहे बाहेर नाही का. तर ते आता करूयात, जाऊयात वावरामध्ये आणि गवत क्लिअर करूयात. सो गाईज तुम्ही बघू शकता आता आपलं सगळं काम गवत वगैरे कडून झालेलं आहे. आणि आता आपण मुठू वाहतोय. म्हणजे हे जे आहे ना भाताचं बी, हे आपल्या वरच्या वावरामध्ये होतं, इथून इथं टाकले आणि इथून आपल्याला ह्या वावरामध्ये न्यायचं आहे. इकडं सगळे बघू शकता भात लावायचं काम चालू आहे. तर आपल्याला इकडून हे इथून हे बी इकडं न्यायचं आहे आता. तर तेच काम चाललं आहे मगापासून. त्याच्यामुळं पूर्ण पाय बघू शकता, पूर्ण अवतार मला पाहू शकता पूर्ण नाही का, पायापासून ते डोक्यापर्यंत सगळं चिखलाने भरून गेलो आहे. तर इकडं चालू आहे आवनी, चिखल वगैरे झालं, सगळं खत वगैरे मारलं आहे. आता ते भात लावायचं काम चालू आहे. सो गाईज आता आपण निघालो आहे घरी, कारण की अजून म्हणजे लावून झालं नाही आहे पूर्ण. तर आपण घरी चाललो आहे कारण की आपल्याला त्या लोकांना जेवण जे आहे ना ते मायन फाट्यावरती घेऊन यायचं आहे खाली नाही का. त्यांना घरी येणार नाहीत, म्हणजे कोणी म्हणतात ते आपलं घर जा थोडं लांब पडतं ना इथून, त्याच्यामुळं ते म्हणतात ते मायन फाटा रस्त्यामध्ये होतं म्हणले की तिथंच घेऊन या म्हणून. तर मग आता तेच नियोजन करायला चाललो आहे. पुढं स्वयंपाक वगैरे बनवून रेडी आहे, फक्त ते आपल्याला घ्यायचं आहे आणि मायन फाट्यावर घेऊन यायचं आहे. तर मग ठीक आहे, आता आपण निघालो आहे घरी. बघू शकता पूर्ण भिजून गेलो आहे मी पाण्यामध्ये, त्याच्यामुळं आता काय विषयच नाही, मला भयंकर थंडी वाजली आहे. सो गाईज बघू शकता तुम्ही मागं सगळे लोक जेवायला वगैरे बसलेत. आपण आता घरी जाऊन मस्त की जेवण वगैरे घेऊन कपडे वगैरे चेंज केलं, जेवण वगैरे घेऊन आपण आलो. आता शाळा आहे आपली तिथली, तिथं सगळे जेवायला बसतात. ते बघू शकता जेवायला बसलेत, जेवण वगैरे चाललेत त्यांची. तर ठीक आहे, हा आता आपले आवनीचा व्हिडिओ बघत असेल, मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.